पहिला प्रश्न, महाराष्ट्र शासनाचा महागौरव 2024 पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर हा देण्यात आलेला आहे निखिल वाघ यांना. पुढचा प्रश्न, चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून डोंग जुन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, बायो एशिया समिट 2024 आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले? तर हे हैदराबाद या शहरामध्ये करण्यात आले. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील संबळ येथे हिंदू तीर्थक्षेत्र श्री कालकी धाम मंदिर यांची पायाभरणी कोणी केली? तर या मंदिराची पायाभरणी नरेंद्र मोदी यांनी केली. पुढचा प्रश्न, दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिवस कधी साजरा केला जातो? बाल कर्करोग दिवस हा 15 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 100 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला? आर अश्विन. पुढचा प्रश्न, GST लागू करणारा पहिला देश कोणता? परीक्षेला वारंवार विचारणारा प्रश्न, GST लागू करणारा पहिला देश कोणता आहे? तर हा आहे फ्रान्स. आणि जर भारतात विचारलं कधी लागू झाला, तर भारतामध्ये लागू झाला 1 जुलै 2017ला. पुढचा प्रश्न, इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPL 2024ला केव्हापासून सुरुवात होत आहे? तर ही सुरुवात होणार आहे 22 मार्चपासून. पुढचा प्रश्न, जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर भारत हा 42व्या स्थानी आहे. अलीकडेच कोणत्या राज्यात 840 दशलक्ष टनापेक्षा जास्त लोहखनिजांचे साठे आढळले आहेत? 840 दशलक्ष टनापेक्षा जास्त लोहखनिजाचे साठे कुठे आढळले? तर हे राजस्थान या राज्यामध्ये आढळले. पुढचा प्रश्न, कोणाच्या हस्ते सोय प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले? सोय प्लस पोर्टलचे कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले? तर हे आले धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता कोणत्या नवीन नावाने ओळखले जाणार आहे? सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे आता निरंजन शाह स्टेडियम म्हणून ओळखले जाणार आहे. पुढचा प्रश्न, माझी शाळा माझा अभिमान अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर हे अभियान हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केले आहे, माझी शाळा माझा अभिमान. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने ब्रिक्स 2024चे अध्यक्षपद स्वीकारले आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारणारा प्रश्न. तुम्ही पाठीमागे जर प्रश्नाची पत्रिका पाहिली असेल तर हा करंटवरती जास्तीत जास्त भर दिलेला प्रश्न आणि याच्यावरती प्रश्न येतात. तर याचं उत्तर राहणार आहे रशिया या देशाने. पुढचा प्रश्न, नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? कोणत्या राज्यामध्ये बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर लक्षात राहू द्या, सर्वाधिक बिबट्यांची संख्या ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? जगातील विचारलं तर जगातील सांगायचं पहिली एअर टॅक्सी ही दुबई येथे सुरू झाली. पुढचा प्रश्न, ISSF विश्वचषक 2024 मध्ये भारतासाठी पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले आहे? पहिले सुवर्ण पदक हे रिद्मन सागवान आणि उज्ज्वल मलिक यांनी जिंकले आहे. जर देश विचारला तर इजिप्त देशात आयोजन करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, जानेवारी 2024 मध्ये MS स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? 2024चं विचारलं, स्वामीनाथन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर हे करण्यात आले BR कंबोज यांना. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट TB निर्मूलन करण्यासाठी केंद्र सरकारचा पुरस्कार मिळाला? सर्वोत्कृष्ट TB निर्मूलन कार्यक्रमासाठी तर हा मिळाला आहे केरळ या राज्याला. पुढचा प्रश्न, आचार्य विद्यासागर महाराज यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते? तर लक्षात राहू द्या, आचार्य विद्यासागर महाराज हे प्रसिद्ध जैन संत. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे? कोणत्या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे? तर ही कोणत्या राज्याने? ओडिशा या राज्याने स्वयं ही योजना सुरू केली आहे. कोणत्या भारतीय व्यक्तीला फ्रान्स देशाचा सर्वोच्च नाईट ऑफ द लिजन ऑनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणत्या भारतीय व्यक्तीला? तर हे करण्यात आले आहे शशी थरूर यांना. पुढचा प्रश्न, पहिल्या डिजिटल इंडिया फ्युचर स्किल समितीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? हे करण्यात आले राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने बॅगलेस स्कूल उपक्रम सुरू केला आहे? तर हा केलेला आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये.
पुढचा प्रश्न, भारताचे नवीन लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, वारंवार विचारणारा प्रश्न आहे, तर लक्षात राहू द्या. नवीन लोकपाल म्हणून भारताचे तर हे करण्यात आलेले आहे A.M. खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर भारत हा 85व्या स्थानी आहे पासपोर्ट रँकिंगच्या 2024 मध्ये. पुढचा प्रश्न, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? रणजित कुमार अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या गगनयान या मानव मोहिमेसाठी इस्रोने कोणत्या क्रायोजेनिक इंजिनाची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर ही घेतली आहे C-20. पुढचा प्रश्न, दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा करण्यात येतो? तर लक्षात राहू द्या, दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण आरक्षण किती टक्केवर पोहोचले आहे? 72%वरती. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली? माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम कोणी सुरू केली? शिक्षण मंत्रालयाने. पुढचा प्रश्न, पहिल्या शिवसन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर हे करण्यात येणार आहे नरेंद्र मोदी यांना. पुढचा प्रश्न, भारताचा नंबर 1 बुद्धिबळपट्टू होण्याचा पराक्रम नुकताच कोणी केला आहे? भारताचा नंबर 1 बुद्धिबळपट्टू होण्याचा पराक्रम कोणी केला? तर हा केला आहे R प्रज्ञानंद यांनी. पुढचा प्रश्न, भारताच्या पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणते राज्य करणार आहे? पहिल्या पाणबुडी पर्यटनाचे अनावरण तर हे राज्य कोणते? गुजरात. पुढचा प्रश्न, तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाचे सागर सर्वेयल सेंटरचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर हे करण्यात आले गोवा या ठिकाणी. पुढचा प्रश्न, ICC T20 विश्वचषक पुरुष 2024 कोणत्या देशात होणार आहे? सध्याला विचारलं 2024चं, 2026चं नाही. 2026चं पण डिक्लेअर झालं, पण या ठिकाणी फक्त 2024चं विचारलं, तर 2024चं सांगायचं वेस्ट इंडिज आणि अमेरिका. पुढचा प्रश्न, नामिबियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? नांगोलो मुंबा यांची नियुक्ती झाली आहे. विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येतो? तर हा साजरा करण्यात येतो 11 फेब्रुवारी. पुढचा प्रश्न, कोणते संरक्षण दल 2024 हे वर्ष तंत्रज्ञान अवशोषण वर्ष म्हणून पाळणार आहे? भारतीय सैन्य दल. पुढचा प्रश्न, सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न, प्रो कबड्डी स्पर्धा 2024चा विजेता संघ कोणता आहे? प्रो कबड्डीचा विचारल्या ठिकाणी प्रो कबड्डीचा 2024चा विजेता संघ तर विजेता संघ हा पुणेरी पलटण हे आहे. पुढचा प्रश्न, 6व्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक मिळवला? 6व्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये तर लक्षात राहू द्या, महाराष्ट्रानं 6व्या खेलो इंडियाच्या युथ गेम्समध्ये राज्यानं प्रथम क्रमांक मिळवला. आपल्या महाराष्ट्रानं किरू जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात आहे? तर हे आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये. पुढचा प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? दक्षता आयुक्त म्हणून ही A.S. राजू यांची नियुक्ती करण्यात आली. 2024चे पहिले चक्रीवादळ अल्वारो कोणत्या महासागरात आले? हे आले आहे हिंदी महासागरामध्ये. गयानाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत जे फेब्रुवारी 2024 मध्ये भारताला भेट देणार आहेत? मार्क फिलिप्स. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशाचे नौदलाने एक्स अथोया या पहिल्या द्विपक्षीय सरावात भाग घेतला आहे? थायलंड या देशाने. पुढचा प्रश्न, जगातील पहिली आण्विक बॅटरी कोणत्या देशाने विकसित केली आहे? जगातील पहिली आण्विक बॅटरी ही कोणत्या देशाने विकसित केली? तर ही केली चीन या देशाने. पुढचा प्रश्न, 2022 आणि 2023 वर्षाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? तर हा जाहीर झाला होता 92 व्यक्तींना. वर्ल्ड सोशल फोरमच्या 16व्या परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने करण्यात येत आहे? कोणत्या देशात करण्यात येत आहे? नेपाळ या देशामध्ये.
पुढचा प्रश्न, देशातील सर्वात मोठे महाराष्ट्रातील पहिले MSME डिफेन्स एक्स्पो 2024 कुठे भरण्यात येत आहे? तर हे भरण्यात येत आहे पुणे या ठिकाणी. भारत बायोटेकने टाईप बार ही कोणत्या रोगावरील लस तयार करण्यात आली आहे? तर ही केली आहे टायफॉइड या रोगावरती. पुढचा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री यांनी कोणत्या वयोगटासाठी लसीकरण प्रोत्साहन देण्याचा प्रस्ताव मांडला आहे? तर हा मांडला आहे 9 ते 14 वयोगटामध्ये. पुढचा प्रश्न, वाय भारत मॅटर्स नावाचे पुस्तक कोणाचे आहे? वाय भारत मॅटर्स, एस जयशंकर. पुढचा प्रश्न, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार कोणता देश अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये जगातील अव्वल देश आहे? चीन. पुढचा प्रश्न, रश्मी शुक्ला कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे, तर हा लक्षात राहू द्या, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, भारतीय नौदलाचा बहुराष्ट्रीय सराव मिलन 24 कुठे आयोजित केला जाणार आहे? तर हा केला जाणार आहे विशाखापट्टणम या ठिकाणी. पहिल्या FIH हॉकी 5 महिला विश्वचषक 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर हे पटकावले आहे नेदरलँडने. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना 2024 कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली? तर ही सुरू करण्यात आली राजस्थान या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? तर हा ठरला जवान चित्रपट.